ठीक आहे. धनं मती पुतं मती Power on. इति बालो विहायते अतहि अतनो नथि कुतो पुतं कुतो धनं. हे मनुष्या, ज्याला तू माझा पुत्र माझे धन म्हणून समजत आहे, माझा पुत्र माझे धन म्हणून समजत आहे, तुझे स्वतःचेच शरीर तुझे नाही तर कुठला पुत्र आणि कुठले धन. खाली हात ठेवा. मेरा मेरा क्या करता है, पुत्र मेरा धन मेरा, काहे सोच कर दुख पाता रे, जब शरीर तक नहीं तेरा. तर भगवान बुद्धांनी जी रठ्ठपालाला जी गोष्ट समजावून सांगितली होती, त्या 4 गोष्टीपैकी आणखी एक गोष्ट रठ्ठपालाने, त्या रठ्ठपाल भिक्खूने त्या राजासमोर सांगितली होती. ती गोष्ट म्हणजे आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही मागे सोडूनच जावे लागते. म्हणजे ही भगवान बुद्धांची गोष्ट रठ्ठपाल नावाच्या त्या भिक्खूने त्याच्या गावामध्ये तो पुन्हा गेल्याच्या नंतर त्या राजानं त्याला विचारलं होतं. लक्षात येतं का तुम्हाला? त्या राजाने त्याला विचारलं होतं की तुझ्या प्रवज्जित होण्याचे कारण काय? हे रठ्ठपाल म्हणते, आपल्या प्रवज्जित होण्याचे कारण काय? तर रठ्ठपाल भंतेजीने त्या 4 गोष्टी सांगितल्या होत्या. ह्या बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जशाच्या तशा आलेल्या आहेत. पहिली गोष्ट नीट लक्षात घ्या. पहिली गोष्ट रठ्ठपाल भिक्खू सांगत आहे, बुद्धाचीच गोष्ट आहे ती. तर ती पहिली गोष्ट म्हणजे या जगाचा, सृष्टीचा कोणीही सृष्टीकर्ता, निर्माता नाही किंवा सृष्टीकर्ता नाही. पहिली गोष्ट कोणती सांगत आहे? या जगाचा कोणीही निर्माता, सृष्टीकर्ता असा ईश्वर परमेश्वर नाही. म्हणजे लोक म्हणतात ना, सृष्टीकर्त्यानं, निर्मात्यानं हे जग निर्माण केलेलं आहे, कुठल्या तरी ईश्वराने, परमेश्वराने, सृष्टीकर्त्याने हे जग निर्माण केलेलं आहे, तोच जन्माला घालतो, तोच मृत्यूला घेऊन जात असतो. तर ही अंधश्रद्धा आहे, ही मिथ्या अवधारणा आहे. तर रठ्ठपालाला ही गोष्ट बुद्धाकडून समजली होती. कोणती? या सृष्टीचा कोणीही सृष्टीकर्ता, निर्माता नाही. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट रठ्ठपाल भिक्खूंनी त्या राजाला समजून सांगितली होती. रौरव नावाचा राजा होता तो, थुल्लकोटित नगरीतला, कम्मास धम्म नगरीतला, म्हणजे आजचं हरियाणा प्रदेश आहे तो. तर रठ्ठपाल भंतेजी दुसरी गोष्ट त्या राजाला समजून सांगतो की माझ्या प्रवज्जित होण्याचं दुसरं कारण हे आहे की हे जग अनित्य आहे आणि सतत परिवर्तनशील आहे. लक्षात येत आहे तुम्हाला? हे जग अनित्य आहे आणि सतत परिवर्तनशील आहे. अनित्य आणि नित्य. नित्य म्हणजे काय? जे सदैव टिकणार आहे त्याला नित्य म्हणतात. नित्य म्हणजे काय? तर नवीनही होत असते. नित्य म्हणजे जे जसं आहे तसंच राहते, त्याला नित्य म्हणते. आणि अनित्य म्हणजे काय? ज्याच्यामध्ये बदल होत असतो, क्षण प्रतिक्षण, क्षणाक्षणाला बदल होत असतो. अनित्य म्हणजे जे नित्य नाही असे. म्हणजे काय नित्य नाही आहे? आपलं शरीर सुद्धा नित्य नाही आहे, अनित्य आहे. या जगामध्ये जे काही भौतिक पदार्थ आहे किंवा आपलं हे जे शरीर आहे हे सुद्धा कसं आहे? अनित्य आहे. अनित्य म्हणजे काय? सतत बदलणारा आहे, परिवर्तनशील आहे, क्षण प्रतिक्षण बदलणारा आहे. तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात,
मीही तुमच्या समोर बसलेलो आहो, तर आपल्या शरीरामध्ये क्षण प्रतिक्षण बदल होत आहे. लक्षात घ्या, म्हणजे क्षण प्रतिक्षण आपल्या शरीरामध्ये बदल होत असतो. तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की हे जग अनित्य आहे आणि सतत परिवर्तनशील आहे. लक्षात घ्यायचं आहे. तिसरी गोष्ट रठ्ठपाल भिक्खूने त्या राजाला सांगितली, बुद्धाचीच गोष्ट. ती तिसरी गोष्ट म्हणजे, नीट लक्ष द्या, ती तिसरी गोष्ट म्हणजे आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही मागे सोडूनच जावे लागते. तिसरी गोष्ट कोणती? आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही मागे सोडूनच जावे लागते. आता आपली कशावरही मालकी नाही, मालकी म्हणजे काय? तर तुम्हाला असं वाटतं की आपण म्हणतो ना, या शेताची मालकीन मी आहो किंवा मालक मी आहो, या घराचा मालक किंवा या घराची मालकीन मी आहो म्हणतो का नाही आपण, किंवा जे काही आपल्याकडे असेल तर त्याचा मालक मी, त्याची मालकीन मी, राहू द्या, त्याचा मालक मी, त्याची मालकीन मी, जे आपण असं म्हणत असतो. तर भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की मालकी कशावर नाही, जी आपल्याकडे गाडी असेल, बंगला असेल, धनसंपत्ती असेल, शेत जमीन असेल, ज्या काही भौतिक साधनं असेल आपल्याकडे, त्याच्यावरही आपली मालकी नाही आहे. म्हणजे हे तर विनाशी धन आहे. कोणतं? गाडी, बंगला, बँक बॅलन्स, जे काही तुमच्याकडे शेती असेल, वाडी असेल, जे काही असेल तुमच्याकडं, हे तर विनाशी धन आहे. लक्षात घ्या. आणि हे धन तुमच्या सोबतही येणार नाही आहे. भगवान बुद्धांनी निधिखंड सुत्तामध्ये सांगितलेलं आहे की हे जे विनाशी धन आहे, हे जे भौतिक विनाशी धन आहे, हे भौतिक विनाशी धन नष्ट होऊ शकते. दुसरी गोष्ट, हे भौतिक विनाशी धन चोरीला जाऊ शकते. तिसरं सांगितलं भगवान बुद्धांनी निधिखंड सुत्तामध्ये की या विनाशी धनाचे हिस्सेदार सुद्धा तयार होत असतात. हिस्सेदार म्हणजे 2 दिवसांना आई म्हणा किंवा वडील म्हणा, कोणीतरी मरण पावलं, इकडे आपल्या घरचा व्यक्ती मरत आहे आणि लगेचच तो व्यक्ती गेल्याच्या नंतर त्याचे हिस्सेदार संपत्तीचे तयार होत असतात, उत्पन्न होत असतात. हे कुठे सांगितलं भगवान बुद्धांनी? निधिखंड सुत्तामध्ये. परंतु विनाशी धन जे राहुल बाळाला बुद्धाने दिलेलं होतं फाल्गुन पौर्णिमेला, आहे का नाही, फाल्गुन पौर्णिमेला म्हणजे आखाडी पौर्णिमेला यशोधरेनं जगाच्या कल्याणासाठी आपला 29 वर्षाचा पती दान केला. कोण? यशोधरेनं. सर्वस्व सुखाचा आपला तरुण पती, 29 वर्षाचा तरुण पती जगाच्या कल्याणासाठी दान केला. कोणी? यशोधरानं. त्यावेळी त्यांचं वय होतं सिद्धार्थ गौतमाचं 29व्या वर्षी. आखाडी पौर्णिमेला दान केलं. कोणाला? सिद्धार्थ गौतमाला, पतीला. आणि याच फाल्गुन पौर्णिमेला, आता ती फाल्गुन पौर्णिमा गेलेली आहे, या फाल्गुन पौर्णिमेला यशोधरे मातेनं आपला 7 वर्षाचा राहुल बाळ भिक्खू संघाला दान केला. आणि ती पौर्णिमा होती फाल्गुन पौर्णिमेला. म्हणजे 29 वर्षाचा तरुण पती, तो पतीही वैशाख पौर्णिमेला, आखाडी पौर्णिमेला दान केला आणि फाल्गुन पौर्णिमेला राहुल बाळाचं दान केलं, 7 वर्षाचं दान. लक्षात घ्या, राहुल बाळ कपिल वस्तूचा राजा झाला असता, त्या शाक्य कुळाचा तो राजा झाला असता, परंतु यशोधरेनं मात्र ते विनाशी धन संपत्ती, ते कपिल वस्तूचं अफाट राज्य न देता राहुलाला काय दिलं? भिक्खू जीवन. त्याला वडिलांचा जो वारसा होता, धम्माचा वारसा, अविनाशी धम्माचा वारसा, या अविनाशी धम्माच्या वारसाचा काय बनवलं? वारसदार बनवलं, उत्तराधिकारी बनवलं. कोण? यशोधरे मातेनं. लक्षात घ्या. तर हे विनाशी धन कधीही नष्ट होत नाही. भगवान बुद्धांचा हे जे विनाशी धन, धम्मरूपी धन, भगवान बुद्धांनी एका ठिकाणी शिलाला धनही म्हटलेलं आहे. आल्वक सुत्तामध्ये तथागत बुद्धांना विचारलं आहे की सर्वोच्च धन कोणते या जगातले?
तर सर्वोच्च धन कोणते, हा जो जसा यक्ष आल्वकांनी प्रश्न विचारला बुद्धाला, तर बुद्धाने उत्तर दिलं, हे यक्ष आल्वका, श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे. या जगातील सर्वोच्च धन कोणते? श्रद्धा. आता श्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धा आहे. मिथ्या, मिथ्या म्हणजे काय? मिथ्या श्रद्धा, चुकीची श्रद्धा. परंतु श्रद्धा म्हणजे काय? आपली बुद्ध धम्म संघाप्रती काय असली पाहिजे? श्रद्धा असली पाहिजे. म्हणजे बुद्धाप्रती, बुद्धाच्या धम्माप्रती आणि बुद्धाच्या संघाप्रती, या 3 रत्नांमध्ये जे 24 गुण आहे, या 24 गुणांप्रती आपली काय असली पाहिजे? अतूट श्रद्धा असली पाहिजे. लक्षात घ्या, हे बुद्ध रत्न, हे धम्मरत्न आणि हे संघ रत्न, हे जे 3 रत्न आहे, हे 3 रत्नच माझे काय आहे? माझ्या जीवनातील एकमेव आधार आहे. हे 3 रत्नच मला, लक्षात घ्या, हे 3 रत्नच मला काय करणार आहे? माझं मंगल, जय मंगल करणार आहे. तर तुमची श्रद्धा कशावर असली पाहिजे? या बुद्ध रत्नाला शरण गेल्याने, या बुद्धाच्या धम्मरत्नाला शरण गेल्याने, संघरत्नाला शरण गेल्याने, हे 3 रत्नच मला काय करणार आहे? या जगातून, या म्हणजे या दुःखातून मला काय करणार आहे? ते मुक्त करणार आहे. अशी अतूट श्रद्धा तुमची त्रिरत्नाप्रती, बुद्धाप्रती, बुद्धाच्या धम्माप्रती आणि संघाप्रती असली पाहिजे. श्रद्धा म्हणजे काय? तर भरोसा सुद्धा. लक्षात घ्या, भरोसा असला पाहिजे. लक्षात घ्या, आपली श्रद्धा ही डामाडोल असू नये. डामाडोल म्हणजे काय? याही डोंग्यामध्ये पाय ठेवायचा आणि त्याही डोंग्यामध्ये पाय ठेवायचा, तर नाव बरोबर जाईल का? या तीरावरची नाव त्या तीरापर्यंत जाणार नाही, आहे का नाही? आपल्याला एकाच डोंग्यामध्ये पाय ठेवावा लागेल. तर काही काही लोकांची श्रद्धा डामाडोल आहे, कच्ची श्रद्धा आहे. पण भगवान बुद्धांनी सांगितले आहे की आपली श्रद्धा, श्रद्धा म्हणजे काहीतरी भरोसाही म्हणू आपण. बुद्ध धम्म संघच माझं काय करणार आहे? मला दुःखातून मुक्त करणार आहे. ही श्रद्धा, भरोसा आपल्याकडे असला पाहिजे. श्रद्धा म्हणजे काय? तर भरोसा. त्याचं आणखी विश्लेषण करता येईल की आपल्या जीवनामध्ये जे काम आपण हातात घेतलेलं आहे किंवा जे काम आपण हातात घेतो कुठल्याही क्षेत्रातलं, त्याच्यावर आपला ते मी करणार, ते पुरेपूर करणार, ते मी करणार म्हणजे करणारच. या कामाप्रती आपली काय असली पाहिजे? श्रद्धा असली पाहिजे, भरोसा असला पाहिजे. आणि भरोसा असेल, आपलाच आपल्यावर भरोसा असेल आणि त्या 3 रत्नावर भरोसा असेल, त्या म्हणजे जे कार्य हातात घेतलेलं आहे त्या कार्याप्रती जर आपल्याला भरोसा असेल तर निश्चितच आपण जीवनामध्ये यशस्वी होत असतो. तर तिसरी गोष्ट सांगितली मी तुम्हाला, रठ्ठपाल भंतेजीनं जे सांगितलेली की आपली कशावरही मालकी नाही. समजलं तुम्हाला? आपली कशावरही मालकी नाही म्हणजे काय? आपल्याकडे जे काही धनसंपत्ती आहे, गाई म्हणा, बैल म्हणा, म्हशी म्हणा, घर म्हणा, प्लॉट म्हणा, बँक बॅलन्स म्हणा, जे काही आपल्याकडे प्रॉपर्टी संपत्ती आहे, याच्यावरही आपली मालकी नाही आहे. ह्या तर भौतिक साधनं आहे. पण भगवान बुद्धाला खरं काय म्हणायचं आहे की आपली कशावरही मालकी नाही म्हणजे काय? आपल्या शरीरावर सुद्धा आपली मालकी चालत नाही. आपण जसं तरुण आहोत तर आपण तरुणच राहणार नाही, एक म्हणजे म्हातारं होणार म्हणजे त्याच्या शरीरावर तरी मालकी चालते का? आपण शरीराला म्हणू शकतो का हे शरीरा मी जसं तरुण आहे तसंच राहिलो पाहिजे? होऊ शकतं का तसं? आपण नव तरुण राहू शकत नाही. आपलं शरीर सुद्धा म्हातारं होते. अनेक लोक तरुणच राहिले पाहिजे याच्यासाठी काही लोक अनेक प्रकारचे प्रयत्न करतात. परंतु लक्षात घ्या, आपल्या शरीरावर सुद्धा आपली मालकी, पोरी खाली बस बरं, आपली कशावरही मालकी नाही. सर्व काही मागे सोडूनच जावे लागते. बरोबर? बस, व्यवस्थित बस. आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही मागे सोडूनच जावं लागते. तर हे किती गोष्ट झाली? तिसरी गोष्ट झाली. आणि शेवटची गोष्ट रठ्ठपाल भिक्खू बुद्धानं सांगितलेली गोष्ट त्या राजाला सांगतो, चौथी गोष्ट, हे जग तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे दुःखात सापडलेले आहे. हे जग तृष्णा, तृष्णा म्हणजे काय? आसक्ती, हव्यास, इच्छा, पाहिजे पाहिजे पाहिजे, पुन्हाही पाहिजे, ही पाहिजे पाहिजे नावाची आसक्ती म्हणा, इच्छा म्हणा, हव्यास म्हणा. तर या तृष्णे म्हणजे दुःख, जग हे दुःखात का सापडलेलं आहे? तर बुद्ध म्हणत आहे हे जग तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे, आसक्तीच्या, इच्छेच्या आहारी गेल्यामुळे हे जग दुःखात सापडलेलं आहे. आता तृष्णा म्हणजे काय? तृष्णा म्हणजे इच्छा,
आसक्ती. आता इच्छा करायचीच नाही का, तर बुद्ध म्हणतात इच्छा करायची, पण इच्छा मनुष्यातल्या जीवनामधल्या काही काही इच्छा पूर्ण होतात आणि काही काही इच्छा कधीही पूर्ण होत नाही. आणि मग जी इच्छा आपल्या जीवनामध्ये आपण मनामध्ये इच्छा धरून ठेवली, ती इच्छा पूर्ण झाली नाही, तर मग त्याचं काय होतं, दुःख होतं. पण इच्छा करायच्याच नाही असं बुद्धाला अजिबात म्हणायचं नाही. पण भगवान बुद्धाने सांगितले आहे, कुठल्याही गोष्टीचा एक अतिरेक असतो आणि मनुष्याच्या इच्छा मृत्यूपर्यंत कधीही संपत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा तयारच राहते, दुसरी इच्छा पूर्ण झाली का तिसरी इच्छा तयारच राहते, तिसरी इच्छा पूर्ण झाली की चौथी इच्छा तयारच राहते. आणि मग आपण मृत्यूच्या समयी सुद्धा लोक म्हणतात की याचं पाणी पडलं नाही तोंडामध्ये, त्याचं पाणी तोंडामध्ये पडलं नाही, त्याची इच्छा राहूनच गेली, तिची इच्छा होती, त्याची इच्छा होती, मराच्या आधी तिची ते इच्छा होती, मराच्या आधी त्याची ते इच्छा होती, असे लोक म्हणते का नाही. एक तर बुढी म्हणे ते मटणाची रोट्या खायची इच्छा होती म्हणे मापुड्याची, नाही खाता आलं म्हणे त्याला, गेला म्हणे त्या दिवशी म्हणतच होता म्हणे. असे आहे का नाही लोक. म्हणजे मृत्यूपर्यंत म्हणजे ना आपल्या इच्छेला कधीही अंत नाही. इच्छा म्हणजे काय तर तृष्णा, त्यालाच पाली भाषेमध्ये तृष्णेला तन्हा म्हणतात. तन्हा म्हणजेच हा पाली शब्द आहे, तन्हालाच पाली म्हणतात आणि संस्कृत भाषेमध्ये तृष्णा म्हणतात. तर या इच्छा मनुष्याच्या जीवनामध्ये या इच्छेला अंत नाही आहे. एक इच्छा पूर्ण झाली का दुसरी इच्छा उत्पन्न होत असते आणि या इच्छेला अंत नसल्यामुळे, आणि आपण आता इच्छेला अंत कोणी दिला होता जीवनामध्ये, ज्यांच्या पूर्ण संपूर्ण तृष्णा इच्छा संपल्या होत्या, तर ते होते अरहत सम्यक संबुद्ध. त्यांच्या इच्छा त्यांनी फुल स्टॉप दिला आपल्या इच्छेला, आहे का नाही, फुल स्टॉप दिला. म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या घरी सर्व सुख होतं, आपल्याला तर माहितच आहे. 3 ऋतूसाठी 3 महाल होते. राहुल सुंदर बाळ, सुंदर सुशील सद्गुणी पत्नी यशोधरेसारखी, प्रेमळ आई वडील, प्रेमळ कपिलवस्तूची प्रजा होती, सर्वस्व धन होतं त्यांच्याकडे, आहे का नाही, सर्व काही होतं त्यांच्याकडे, आणि तरी ते त्यांनी गृहत्याग केलेला आहे. तर आपल्या जीवनामध्ये लक्षात घ्या की त्यांनी आपल्या इच्छेला अंत दिला. आता पुढे जाऊन हे सिद्धार्थ गौतम राजगृहाला जात असतात, ते बुद्ध व्हायचेच असतात. तर त्याच्या अगोदर त्यांना एक संधी उपलब्ध होते राजा बिंबिसाराकडून. राजा बिंबिसार काय म्हणतो सिद्धार्थ गौतमाला, त्यावेळी ते बुद्ध व्हायचेच असतात. काय म्हणतो राजा बिंबिसार की हे सिद्धार्थ गौतमा, तुझे पिता जे आहे ना राजा शुद्धोदन, हे माझे मित्र आहे, आणि मला माहित पडलं की तू घरदार सोडलेला आहे, गृहत्याग सोडलेला आहे, तुला कपिल वस्तूचं राज्य नको असेल तुला कपिल वस्तूचं राज्य, पण मी माझं या मगध देशाचं तुला अर्ध राज्य द्यायला तयार आहो. कोण म्हणत आहे असं, कोण म्हणत आहे, राजा बिंबिसार. पण सिद्धार्थ गौतमांनी बिंबिसार राजाचं अर्ध राज्य स्वीकारलं नाही. लक्षात घ्या, कारण त्यांनी त्या सर्वस्व सुखाचा स्वतः त्याग केलेला होता आणि ते त्यांनी सगळं उपभोगलेलं होतं. त्यांना त्या 3 महालांमध्ये, त्या सुखामध्ये, चैनीमध्ये, त्या भौतिक जीवनामध्ये त्यांना काहीही रस उरलेला नव्हता आणि त्यांनी ते सर्व उपभोगलेलं होतं. म्हणून त्यांच्यासाठी ते धनसंपत्ती, जे काही ऐश्वर आहे, जे राजमुकुट आहे, राजसिंहासन आहे, जे काही सोन्या नाण्याचे दागदागिने अलंकार असतील, त्याचा त्यांना काहीही मोह नव्हता. लक्षात घ्या. तर इच्छा जगामध्ये फुल स्टॉप करणारा व्यक्ती म्हणजे तथागत भगवान बुद्ध. त्यांच्या जीवनामध्ये काही इच्छा उरलेल्या नव्हत्या. त्यांनी पूर्ण तृष्णा, 36 भवतृष्णा, 36 विभव तृष्णा आणि 36 प्रकारच्या या काम तृष्णा, 108 प्रकारच्या तृष्णाला भग्न करून टाकलं. आणि म्हणून ते भग्ग रागो, भग्ग दोषो, भग्ग मोह, इतिपिसो भगवा. तर असं भगवान बुद्धांच्या त्यांनी आपल्या इच्छेला अंत दिला आणि म्हणून ते जीवनामध्ये सुखी झाले आपल्या जीवनामध्ये. तर या परिवारामध्ये आज या धनोडी, गाव धनोडीच आहे, हे गाव धनोडी, तालुका चांदूर रेल्वे आणि जिल्हा अमरावती येथील या कालकथित आईचा हा कार्यक्रम देवकाई पाटीलचा, या परिवारांनी या ठिकाणी निकिताताई पाटील या आईने 2 भिक्खूला या ठिकाणी आमंत्रित केलं. या भोजनाच्या निमित्तानं हे भोजनदान पारमिता अत्यंत महत्वाचे आपल्या जीवनामध्ये. हे भोजनदान
जो कोणी श्रद्धाशील काया वाचा आणि मनाने विशुद्ध परिशुद्ध अंतकरणाने एक किंवा त्यापेक्षा अधिक भिक्खूला, एखादा उपासक किंवा उपासिका भिक्खूला भोजन दान देत असेल तर त्यांना 4 गोष्टीचा लाभ होत असतो. लक्षात घ्या, आयु, वन्न, सुख आणि बल या 4 गोष्टीचा लाभ होत असतो आपल्या जीवनामध्ये. तर आज या परिवारांनी या भिक्खू संघाला जे भोजनदान दिलेलं आहे, तर ही भोजनदानाची दान पारमिता अत्यंत महत्वाची आहे. कारण भिक्खू आणि भिक्खुनी हे धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात. धम्माच्या रथाची एकूण 4 चाकं आहे. किती आहे? धम्म रथाची 4 चाकं आहे. भिक्खू, भिक्खुनी, उपासक, उपासिका. तर भिक्खू आणि भिक्खुनी हे पुढचे चाकं आहे आणि उपासक उपासिका हे मागचे चाकं आहे. तर भिक्खू आणि भिक्खुनी बुद्धाच्या धम्माचा प्रचार करतात. बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार जर झाला नाही तर लक्षात घ्या, म्हणजे बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच भिक्खू संघ बुद्धाने तयार केलेला आहे. जो सद्धम्म आहे, जो मंगलाचा, हिताचा, सुखाचा जो मार्ग आहे, लोककल्याणाचा मार्ग आहे, हा मार्ग इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी जो भिक्खू अविरतपणे आपल्या ऊन, वारा, पाऊस, सुख, दुःख, मान, अपमान, निंदा, स्तुती आणि कसल्याच गोष्टीची पर्वा न करता तो भिक्खू संघ, त्यागी भिक्खू संघ जो धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग असं जो म्हटलं जातो, मार सेनेसोबत युद्ध असतं, पंचमार सेनेसोबत युद्ध असतं. तर हा भिक्खू संघ धम्माचा सतत प्रचार प्रसार करत असतो. तर या भिक्खूला, हा भिक्खू आणि भिक्खुनी संघ बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं म्हणजे बुद्धाच्या धम्माला जिवंत ठेवणं होय. लक्षात घ्या, भिक्खू आणि भिक्खुनी धम्माचा प्रचार करत असतात, तर धम्माला ते जिवंत ठेवत असतात, विचार जिवंत ठेवत असतात. इतरांपर्यंत पोहोचवणं म्हणजे विचार जिवंत ठेवणे होय. तर भिक्खू आणि भिक्खुनी धम्माला जिवंत ठेवतात आणि भिक्खू आणि भिक्खुनीला, उपासक उपासिका जिवंत ठेवत असतात. तर जे चतुपरिस्कार दान आहे किंवा अठ्ठपरिस्कार दान आहे, भिक्खूला जे तुम्ही आज कोणी ना कोणीतरी म्हणजे भिक्खूला जे तुम्ही अन्नदान करत असता, तर असं म्हटलं जातं की एका भिक्खूला भोजन दान देणं म्हणजे 100 लोकांना भोजन दान देण्याचं पुण्य प्राप्त होत असतं. ती खरी गोष्ट आहे. आता त्याचं विश्लेषण खूप मोठं लांबल्याचं काय मी ते सांगणार नाही वेळेच्या अभावी. तर भिक्खू आणि भिक्खुनी धम्माला जिवंत ठेवत असतात आणि उपासक उपासिका हे भिक्खूला जिवंत ठेवत असतात. तर जे रोजचं जे अन्न आहे, हे जे रोजचं अन्न भिक्खू एकतर त्याला भिक्षा पात्राचीही भगवान बुद्धांनी चारिका भिक्षाटन पिंडपात करण्याची सुद्धा त्याला परवानगी दिलेली आहे. कोणी आमंत्रणाचं भोजन दान देत असेल तर आमंत्रणाचे भोजन बुद्धांना स्वीकारायला सांगितलेलं आहे आणि चारिकाही मागायला, पिंडपात करायला सुद्धा सांगितलेलं आहे. तर हे भगवान बुद्धांनी हे नियम आहे भगवान बुद्धाचे, तेही करता येतं. तर जे उपासक उपासिका भिक्खूला भोजनदान करत असतात, तर हे जे भोजनदान आहे, हे भोजनदान म्हणजे हे भोजनदानाचं जे पारमिता भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की दान पारमिता आहे. दाना म्हणजे 10 पारमितामध्ये एक दान नावाची पारमिता आहे. तर या दान पारमितेमध्ये अनेक प्रकारचं दान आहे, पण सर्वोच्च दान कोणतं आहे? जीवाला जीवाचं दान करणं. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये बोधिसत्व बाबासाहेबांचं योगदान आहे, है का नाही? जीवाला जीवाचं दान. आपल्या 4 लेकराचं त्यांनी दान केलंय. आपल्या पत्नीचं, रमाईचं ते बलिदान या समाजासाठी, या देशासाठी त्यांनी हे संविधान दान केलेलं आहे. हे मतदानाचा अधिकार म्हणजे हे मतदानाचाही अधिकार तुम्हाला दिलेला आहे. तर लक्षात घ्या, हे जे पहिल्या प्रकारचं जे दान आहे, तर हे दान पारमितेमध्ये येत असतं. तर ही दान पारमिता आपल्या जीवनामध्ये असावी. भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये सांगितलेलं आहे आणि आल्वक सुत्तामध्ये सांगितलेलं आहे, मित्र कोणाला जोडता येतात. असा प्रश्न केला यक्ष आल्वकाने, मित्र कोणाला जोडता येतात. तर भगवान बुद्धांनी यक्ष आल्वकाला उत्तर दिलं, दानाने मित्र जोडता येतात. कंजूस माणसाला, लोभी हावरट माणसाला दानाने जिंकावे, क्रोधाला अक्रोधाने जिंकावे आणि असत्याला सत्याने जिंकावे आणि कंजूस लोभी माणसाला दानाने जिंकावे. लक्षात घ्या, दान देणारा मनुष्य म्हणजे धम्मचारी सुखं सेती अस्मी लोके
आहे का नाही? म्हणजे धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परमिच. धम्मचारी म्हणजे काय? जो सदोदित सदोदित म्हणजे सदैव धम्माचं आचरण करतो, धम्माचरणामध्ये राहते, त्याला सुखाची झोप लागत असते. ही खरी गोष्ट आहे. पण जो मनुष्य दानादी कर्म करत असतो, आपल्या जीवनामध्ये दान पारमिता पूर्ण करत असतो, त्याला सुद्धा सुखाची झोप लागत असते. दानाचं महत्व आणखी भगवान बुद्धाने सांगितलं आहे की दान देणारा मनुष्य त्याला सुखाची झोप लागत असते. दान देणारा मनुष्य त्याचं, भगवान बुद्ध म्हणतात की जो मनुष्य सदैव दानी आहे, तो मनुष्य चोरी करण्याचं त्याच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही. म्हणजे दान केल्यानं काय होत असते? चोरी करण्याचा त्याच्या मनामधला जो भाव आहे तो नष्ट होत असते. कसा? मीच तर इतरांना दान करतो, मी कशाला चोरी करायची? हा चोरी भाव नष्ट करण्यासाठी आपण दान केलं पाहिजे. तर आपण दुसऱ्या शिलामध्ये म्हणतो अदिन्य दाना वेरमणी, चोरी करायची नाही. चोरी करायची नाही तर मग करायचं काय? तर भगवान बुद्ध म्हणतात आपल्याकडे जे काय असेल ते आपण दान केलं पाहिजे. दान करण्यासाठी केवळ धनसंपत्तीची गरज नाही आहे. आपण जलदान करू शकतो, नेत्रदान करू शकतो, अवयव दान करू शकतो, किंवा शरीराचा कुठला तरी पार्ट दान करू शकतो, किंवा रक्तदान करू शकतो, आहे का नाही? दुसरी गोष्ट भगवान बुद्धांनी सांगितलंय समयदान करू शकतो. आता तुम्ही प्रवचन ऐकत आहात, हे समयदान आहे. समयदान म्हणजे अनेक लोकांना वेळ नाही आपल्या जीवनामध्ये, आहे का नाही? म्हणजे वेळेचं दान, आहे का नाही? आणि श्रमदान सुद्धा करू शकतो. विहारामध्ये जाऊन स्वच्छता करणं, आहे की नाही? साफसफाई करणं, श्रमदान सुद्धा करू शकतो, आहे की नाही? दुसरी गोष्ट भोजनदान आहेच, जलदान आहे. भोजन आपण भिक्खूला पाणी देऊ शकतो, कोणाला याचकाला पाणी देऊ शकतो, भोजनदान देऊ शकतो एखाद्या गरीब माणसाला, आहे का नाही? आणि तेवढे जर देत नसेल तर आपण शब्दाचं सुद्धा दान करू शकतो, आहे का नाही? रस्त्यानं तुम्ही जात असले, एखादी कोण्याही समाजाचा माणूस भेटला किंवा आपल्या ओळखीचा भेटला, त्याला जरी तुम्ही असं म्हटलं की तब्येत बरी आहे का, चांगलं आहे ना, असं जरी म्हटलं, तब्येत छान आहे का किंवा नाही आहे, कसं चाललेलं आहे, असं जरी म्हटलं तरी त्या व्यक्तीला आनंद होत असतो. शब्दाचं सुद्धा दान करता येते, लक्षात घ्या, आहे की नाही? भंतेजी रस्त्याने जात असेल त्याला वंदामी भंतेजी म्हणणं, आपले सहकारी बांधव असेल तर त्यांना येता येता जय भीम करणं, तर शब्दाचं सुद्धा दान असते. काही काही लोक म्हणते ना, एकही शब्द सुखाचा भेटत नाही. अनेक लोकांचे कान तरसलेले आहे सुखाचे शब्द ऐकायचा. काय करता म्हणते भंतेजी? सून सुखाचे शब्द बोलत नाही आणि पोरगही सुखाचे शब्द बोलत नाही. म्हणजे तिचं पोरग भोजनही बरोबर देते, सगळी व्यवस्था करते, पण सुखाचे शब्द भेटत नाही. कोणाकडून भेटत नाही? बाबा तुला सगळंच आहे बरोबर, खाणं पिणं सगळंच तर व्यवस्था आहे, पण काय करता भंतेजी म्हणते सुखाचे शब्द नाही. सुखाचे शब्द समजलं ना? कानाले सुखाचे शब्द ऐकायला भेटत नाही, म्हणजे पोरग चांगलं बोलत नाही आणि सुनबाई सुद्धा चांगली बोलत नाही, शेजारचे लोक चांगले बोलत नाही. तर शब्दाचं सुद्धा दान असते. आपण सुखाचे शब्द दिल्यानं अनेक लोकांना दुःखमुक्त होऊ शकते. पण आपण सुखाचे शब्द देतो का कोणाला? शब्दाचं दान करता आलं पाहिजे. बुद्धाने आयुष्यभर शब्दाचंच दान केलं. 84,000 गाथामध्ये काय होय? भगवान बुद्धाने जे 84,000 सुत्त आहे, गाथा आहे, तर हे 84,000 सुत्ताचं हे ज्ञानाचं काय दिलेलं आहे? दान आहे. शब्दांचंच दान केलेलं आहे भगवान बुद्ध. ज्ञान म्हणजे काय? शब्दच आहे ना. आता जे मी बोलत आहे हे आहे ना शब्द. तर आपल्या जीवनामध्ये शब्दाचं सुद्धा दान करता येते, जे भगवान बुद्धांनी 45 वर्ष केलं. किती वर्ष केलं? संबोधी प्राप्तीनंतर त्यांनी आपल्या शब्दाचं, या ज्ञानरूपी शब्दाच्या याचं दान केलेलं आहे. आणि आजही ते भगवान बुद्धांचं शब्दरूपी जे ज्ञान आहे लोकांच्या मनामध्ये, आज जगामध्ये बुद्धाचं हे शब्दरूपी ज्ञान आहे. म्हणून आपण शब्दाचंही दान केलं पाहिजे ना आपल्या जीवनामध्ये. शब्दाचं दान म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला सुखाचे शब्द बोलणे. नाहीतर अनेक लोक आहे, तिचा खाना खराबा हो, तिचा तडका हो, तिचा सत्यानाश हो, तिची मयत जावो, तिच्या काड्या गौऱ्या जावो, ती कवा मरते का, ती बोहारी कायले दिसली, तो बोहारा काहून दिसला, तिचंच तोंड दिसायला लागत होतं का, कवा मरते का, मी तर वाटच पाहत आहो, तिच्या काड्या गौऱ्या गेल्या, असे लोक बोलतात का नाही? तर मग असे शब्द जर तुम्हाला बोलले तर तुम्हाला सुख होते का दुःख होते? दुःख होते का नाही? तर हेही वाणीची वाचिक हिंसा आहे. हिंसा म्हणजे काय? सुरा घेणं, तलवार घेणं आणि लोकांची हत्या करणं. त्यालाच म्हटलेलं आहे, भगवान बुद्धाने सांगितलं आहे, वाचेची वाणीची सुद्धा हिंसा होत असते. लक्षात घ्या. म्हणून म्हणते शब्द संभाल करके बोलिये रे, शब्द के ना हात पाव. शब्द सांभाळून बोला, शब्दाचे हातही नसते पाय. शब्द संभाल करके बोलिये, कबीर म्हणते, शब्द संभाल करके बोलिये रे, शब्द के ना हात पाव. एक शब्द करे औषधी तर दूजा शब्द करे घाव.
आहे का नाही? एखाद्या शस्त्राचे घाव आपल्याला लागले तर ते मलमपट्टी लावल्यानं आहे का नाही बरे होऊ शकतील. शस्त्राचे घाव, अवजाराचे घाव, तुम्हाला एखादी निंदन करता करता वेळा जर लागला तर त्या जखमा बऱ्याही होतील, पण शब्दाच्या जखमा कधीही बऱ्या होत नाही. लक्षात घ्या. समजलं का तुम्हाला? शब्द आपल्या गर्भामध्ये, ते शब्द असे माणसाला जिव्हारी लागत असतात. शब्दामुळे जगामध्ये सगळ्या घराघरात भांडणं आहे. सगळं शब्दामुळेच भांडण आहे. या जगामध्ये जेवढे जेवढे काही युद्ध घडतात ना, हे कशामुळे घडतात? प्रत्येक घराघरामध्ये जे युद्ध घडतं, सासू सून, सासू सासरा, पती पत्नी, जे काही देशामध्ये युद्ध, हे शब्दामुळेच काय होत असते? युद्ध होत असते. लक्षात घ्या. या जगामध्ये जे जे काही युद्ध होतील ते कशामुळे होतील? शब्दामुळेच होत असतात. म्हणून भगवान बुद्धाने आपल्या जीवनामध्ये सांगितलं आहे की सुभाषिताच या वाचा एतं मंगलम उत्तमं. सुभाषिताय वाचा म्हणजे काय? सुमधुर वाणीने बोलणे, सुभाषित बोलणे, हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. भगवान बुद्धाचे 3 वैशिष्ट्य होते बोलण्याचे: मितभाषी, मृदुभाषी आणि मितभाषी, मृदुभाषी आणि मधुरभाषी. हे भगवान बुद्धांचे 3 वैशिष्ट्य होते. मितभाषी म्हणजे काय? भगवान बुद्ध ज्यांना कोणाला उपदेश करायचे किंवा ज्यांना आपला सद्धम्म सांगायचे त्याला मित म्हणजे काय? मित्रच बनवायचे. लक्षात घ्या. आणि मृदुभाषी म्हणजे काय? त्यांच्या वाणीमध्ये मृदुता होती. ज्याप्रमाणे लोणीमध्ये मृदुता असते त्या पद्धतीने त्यांच्या मनामध्ये मृदुता होती. आणि मधुर भाषी म्हणजे त्यांची भाषा सुमधुर सुद्धा होती. प्रसंगी बुद्ध कठोरही व्हायचे. आपण आल्वक सुत्तामध्ये किंवा आपण अनेक ठिकाणी आपण 2-4 गोष्टी ऐकतो. आल्वक सुत्तामध्ये खास करून की कधी कधी भगवान बुद्ध कठोर भाषी म्हणजे बाबासाहेबही कठोर भाषी व्हायचे, आहे की नाही? एका ठिकाणी बाबासाहेब म्हणते की तुम्ही हा असा पशुतुल्य, असा डुकरा डाकराचा असा जन्म घेण्यापेक्षा, आहे की नाही, आईच्या पोटातच मेलेले बरे. समजलं का? तर बाबासाहेब एका ठिकाणी टोचूनही बोलायचे, पण त्याच्यामध्ये एक कामना होती, मंगल कामना होती. कोणती? काय बोलायचे बाबासाहेब? अरे शेणातल्या किड्यासारखे जगणे सोडून द्या. शेणातल्या किड्यासारखे म्हणजे काय? आज आपल्या समाजातले लोक शिकले, सवरले, मोठे झाले आणि आपल्या समाज बांधवाला विसरले. बुद्ध विहाराला विसरले, भिक्खूला विसरले, धम्माला विसरले. लक्षात घ्या. आजही आपल्या समाजातील लोक, तर अशा लोकांना टोचूनही बोला म्हणते. जे लोक बाबासाहेबाला गद्दार झालेले आहे, उपकाराची जाणीव विसरलेले आहे, जे लोक फक्त आपली गाडी माडी आणि साडी, आपलं घर बरं आणि आपलं दार बरं, मला त्या समाजाचं काही करायचं नाही, बोधगया महाबोधी महावीराचं काही करायचं नाही, त्या तिकडे काही कोणा अन्याय अत्याचार होते मला ते त्याच्याशी काही घेणं नाही, माझं घर बरं आणि मी बरा आणि माझी शेतीवाडी बरं, माझे लेकरं बरं, असा मर्यादित विचार करणाऱ्या माणसाला टोचून बोला म्हणते. लक्षात घ्या. म्हणून एका ठिकाणी बाबासाहेबांनी म्हटलंय, जिनको आगे बढ़ने का मौका दिया, इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोका दिया. लक्षात घ्या. तर अशा लोकांना टोचून बोला म्हणते. कोणत्या लोकांना? जे लोक उपकाराची जाणे म्हणजे समाज बांधवाकडे लक्ष देत नाही, लक्षात, फक्त स्वतःचा हित साधण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, तर अशा लोकांना टोचून बोला. आणि काय टोचून बोला? तेही म्हणतात बाबासाहेब की अरे शेणातल्या किड्यासारखं जगणं सोडून दे, कारण शेणातला किडा शेणातच जन्म घेतो, शेणातच जगतो आणि शेणातच मरत असतो. तर असं शेणातल्या किड्यासारखं आपलं जीवन असू नये. आपल्या जीवनाचा सदुपयोग झाला पाहिजे. म्हणजे किती दिवस जगलो याच्यापेक्षा कसं जगलो हे महत्वाचं आहे. रमाईला फक्त 35 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण ती सगळ्याची आई होऊन गेली. असा बोधिसत्व बाबासाहेब तिनं घडवला. आजची शिकली सवरली स्त्री घडू शकत नाही. रमाईनं बोधिसत्व घडवला. किती मोठी साथ दिली बाबासाहेबाला. लक्षात घ्या. म्हणून किती दिवस जगलो याच्यापेक्षा कसं जगलो हे महत्वाचं आहे. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलंय 2 प्रकारचे माणसं आहे म्हणतात या जगामध्ये. पहिला माणूस कोणता? खाओ पिओ आईश करो. आता तुम्ही पाहिलं असेल, होळी नावाचा सण तर निस्ता दारूचा सण, म्हणजे रंगत आहेच, पण त्याला होळी. आणि आपले लोक इतकी म्हणजे इतकी आता परिस्थिती ही आहे, तरी पण आम्ही आमचा मार्ग सोडत नाही. आम्ही ते सांगतच राहणार, मरेपर्यंत सांगणार आहे, जीवित पर्यंत सांगणार आहे की नाही? म्हणजे त्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा होती, तरी फाल्गुन पौर्णिमेला सुद्धा आपल्या लोकांनी कोंबडे बकरे मस्त खाल्ले, दारू पेले, रंग लावला. म्हणजे आपल्याला बाबासाहेबांची म्हणजे हेच माणसं बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये सांगितलंय भगवान बुद्धांनी 2 प्रकारची माणसं राहतात म्हणते या जगामध्ये. पहिला माणूस कोणता आहे म्हणते भगवान बुद्ध?
खा प्या आणि मजा करा. आणि दुसरा माणूस सांगितला भगवान बुद्धानं या जगामध्ये आहे म्हणते. पहिला माणूस कोणता आहे या जगातला? काय म्हणते? या जीवनात काय पडलं आहे? खा प्या आणि मजा करा. तर तुम्ही त्या दिवशी पाहिलंच असेल खा प्या मजा करणारे लोक. आणि दुसरा माणूस भगवान बुद्धाने सांगितलेला आहे की कोणता माणूस आहे म्हणते भगवान बुद्ध, की त्या व्यक्तीला समजलाय की नाही, हे जीवन केवळ खा प्या मजा करासाठीच नाही आहे. मनुष्य जीवन दुर्लभ आहे. आपल्याला जो मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे हे दुर्लभ आहे. तर या मनुष्य जन्माचा इतरांसाठी आणि स्वतःसाठीही काय झाला पाहिजे? उपयोग करता आला पाहिजे. ते लोक जगामध्ये तर अनेक लोक जन्माला येतात, पण बुद्ध आणि बाबासाहेबांसारखे लोक जन्माला येणार नाही. येतील का? जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव राहणार आहे, असं म्हटलेलं आहे ना संयुक्त निकायामध्ये. मी ती ओळ सांगतो. संयुक्त निकायामध्ये काय म्हटलेलं आहे? जसा राजगृह पर्वतामध्ये विपुल पर्वत सर्वश्रेष्ठ आहे, हिमालय पर्वतामध्ये श्वेत पर्वत सर्वश्रेष्ठ आहे, आकाशामध्ये सूर्य सर्वश्रेष्ठ आहे, ग्रह नक्षत्रामध्ये चंद्र सर्वश्रेष्ठ आहे, जलाशयामध्ये समुद्र सर्वश्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे या मनुष्य आणि देवलोकामध्ये बुद्ध सर्वश्रेष्ठ आहे. लक्षात घ्या, ही संयुक्त निकायामधली गोष्ट आहे. तर आपल्या जीवनामध्ये खा प्या मजा करायचं जीवन नाही आहे. मनुष्याचा जन्म दुर्लभ आहे आणि या मनुष्य जीवनाचा स्वतःसाठी कल्याण करा आणि इतरांचंही कल्याण करा. तर भगवान बुद्धाने उत्तम पुरुष कोणाला म्हटलं आहे? जो स्वतःचेही कल्याण करतो आणि इतरांचेही कल्याण करतो, तोच या जगातला उत्तम पुरुष समजावा. खा प्या मजा करायचं जे जीवन असे म्हणतात लोक, हे चुकीची अवधारणा आहे. ते लोकांच्या स्मृतीमध्ये कायम राहत नाही. कितीतरी लोक या जगामध्ये जन्म घेतात आणि मृत्यू पावतात, पण काहीच लोक त्यांच्या विचाराने, त्यांच्या सत्कार्याने, त्यांनी केलेल्या सत्कार्यामुळे त्यांची काय राहत असते? या जगामध्ये स्तुती राहत असते. म्हणून म्हटल्याने एका अभंगामध्ये, याची साठी करावा अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावया. याची साठी करावा अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावया. शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे सद्गती मिळणं, सुगतीचा लाभ होणं. त्यालाच भगवान बुद्ध म्हटलंय सब्ब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा सच्चित्त पर्योदपण एतं बुद्धानं साधनं. म्हणजे सब्ब पापस्स म्हणजे काय? काया वाचा मनाने जे सर्व प्रकारची पाप कर्म होतात त्या पाप कर्मापासून दूर राहणं. सचित्त पर्योदपन. सचित्त म्हणजे काय? स्वचित्ताची, स्वतःच्या चित्ताची म्हणजे मनाची, सचित्त म्हणजे स्वचित्ताची शुद्धी करणं म्हणजे सचित्त पर्योदपन एतं बुद्धानं शासनं. एतं म्हणजे काय? हेच. बुद्धानं म्हणजे काय? बुद्धाचे. शासन म्हणजे काय? शिकवण. तर काया वाचा मनानं कुठल्याही प्रकारचं पाप कर्म, अकुशल कर्म न करणं, स्वतःच्या चित्ताची शुद्धी करणं, कुशल संपादन करणं, हीच बुद्धाची काय आहे? शिकवण आहे. तर आपल्या जीवनामध्ये आपण आर्य अष्टांगिक मार्गाचं, पंचशील मार्गाचं, बुद्धाच्या शिलाचारी जीवनाचं आपण पालन करून आपल्या जीवनामध्ये आपण निब्बाण परम सुखाचा याच जीवनामध्ये अनुभव घेता येतो. आपल्याला सुगतीचा मार्ग प्रशस्त होत असतो आणि सद्गती लाभत असते आपल्या जीवनामध्ये. म्हणून तुम्हाला पश्चातापाचा जन्म आहे तर मृत्यू निश्चित आहे. जन्म आहे तर मृत्यू निश्चित आहे, परंतु पश्चातापाचं मरण आपल्यावर राहू नये. म्हणजे जगाला बुद्ध असं म्हटलं जातं की वैशाख पौर्णिमेला जेव्हा सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला लुंबिनीला, तर त्यांचा स्मित हास्य ते जन्माला आले. रडत आले नाही जन्माला बुद्ध. आपण जगामध्ये म्हणत असतो माणूस लढत येते, कबीर म्हणते ना माणूस लढत येते, ते कबीराचं वाक्य आहे दोह्यामध्ये. पण बुद्ध जन्माला येत असताना रडत आले नाही. आणि जेव्हा त्यांचं महापरिनिर्वाण झालं तर ते तेव्हाही रडत गेले नाही. म्हणजे आजचा सामान्य मनुष्य कसा आहे? बुद्धाचा जेव्हा म्हणजे सॉरी ते बुद्ध व्हायचेच आहे, सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला लुंबिनी वनात, तर तेव्हा ते स्मित हास्य करत करत जन्माला आले. स्मित हास्य करत म्हणजे स्मित हास्य होतं त्यांच्या चेहऱ्यावर, रडत नाही आले ते जन्माला. आणि जेव्हा त्यांचं महापरिनिर्वाण झालं शाल्वन कुशीनाराला, तर त्यांनी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू नव्हते, दुःखाची छटा नव्हती आणि कुठल्याही प्रकारच्या वेदना सुद्धा नव्हत्या. शारीरिकही वेदना नव्हत्या आणि मानसिकही
वेदना नव्हत्या, त्यांचं म्हणजे मृत्यू नाही, मरण त्यांना मृत्यू नसते. बुद्ध आणि बोधिसत्वाला मरण नसते, त्यांचं महापरिनिर्वाण असते. लक्षात घ्या, मृत्यू कोणाचा असतो? सर्वसामान्य व्यक्तीचा, आहे का नाही, साधारण व्यक्तीचा मृत्यू. त्यांचा मृत्यू झालाच नाही, त्यांचं महापरिनिर्वाण झालं. तर लक्षात घ्या, त्यांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं, कोणाचं? बुद्धाचं. तर बुद्धाच्या चेहऱ्यावर कुठलीही छटा नव्हती दुःखाची, पश्चाताप नव्हता, डोळ्यात अश्रू नव्हते आणि काही आसक्ती नव्हती. लक्षात घ्या, पण सर्वसामान्य साधारण मनुष्य जर मृत्युमुखी पडत असेल, मृत्यूवेळी त्याच्या चेहऱ्याची अवस्था पहा कशी असते. पश्चातापाचं मरण, डोळ्यामध्ये अश्रू, त्यानं केलेल्या पापाचं त्याला ते दिसते. मी तिला नाही वाईट बोलली असती तर, त्याला नाही म्हणलं असतं तर, माझ्या हातून असं झालं, माझ्या हातून तसं झालं, मी ते नाही करायला पाहिजे होतं, मी खूप चुकली, मी जीवनामध्ये असा पश्चाताप येते. मी जन्माला येऊन काहीच केलं नाही चांगलं, मी कुणाचंच चांगलं काही केलं नाही, हा पश्चातापाचं त्याला इथे. पण वेळ निघून गेलेली असते तेव्हा पश्चाताप करून काय फायदा करता, आहे का नाही. म्हणून जिवंत असताना भगवान बुद्धांनी सांगितलं आहे, पश्चातापाचं मरण येऊ नये आणि मृत्यूवेळी आपल्या डोळ्यात अश्रूच नाही आले पाहिजे. हसत हसत मृत्यूला सामोरं जाता आला पाहिजे, त्याला म्हणते मरण, आहे की नाही. तर बुद्धाचं तसंच झालं, आहे की नाही, महापरिनिर्वाण, की त्यांनी जगाला अलविदा केलं आनंदानं, सगळ्या आसक्ती तृष्णातून दुःखातून ते मुक्त झालेले होते. तर अशा पद्धतीनं किती दिवस जगलो याच्यापेक्षा कसं जगलो याला आपल्या जीवनामध्ये आपण महत्व दिलं पाहिजे. तर आज या परिवारामध्ये या ठिकाणी मी थांबतो. भवतु सर्वमंगल, सर्वांना आशीर्वचन देतो आणि माझ्या या धम्मवाणीला विराम देतो. भवतु सर्वमंगल, भवतु सर्वमंगल.